नमस्कार, मी रुपाली. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सिद्धी फूड्स अँड स्पायसेसमध्ये. आज आपण बनवणार आहोत पारंपरिक पद्धतीची जिलेबी. तर इथे मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी त्याच्यासाठी मी पाऊण वाटी पाणी घेतलेलं आहे. ते पाणी आता आपण गरम करून घेऊया. आणि ह्यामध्ये आता आपण 1 चमचा पोहे खायचा 1 चमचा आहे ना, त्यामध्ये दही घालणार आहोत ह्या मैद्यामध्ये. आणि गरम पाण्याने आपण हे जे पीठ आहे, जो मैदा आहे, तो जिलेबीसाठी लावून ठेवणार आहेत. म्हणजे फर्मंट करण्यासाठी आपण त्याला ठेवणार आहोत 12 ते 14 तासांसाठी. तर आता हे आपण पीठ गरम पाण्याने मळून घेणार आहोत. त्याचं बॅटर तयार करून घेणार आहोत आणि 14 तासांसाठी हे झाकून ठेवणार आहोत आपण. अशा पद्धतीने आपण हे पूर्ण पीठ मळून घेणार आहोत. याला 1 वाटी जरी पाणी टाकलं तरी पण चालेल. मी पाऊण वाटी घेतलेले. जर मला वरून अजून पाणी लागलं तर मी तुम्हाला सांगेल की टाकलं की नाही टाकलं. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं. यामध्ये अजून मी थोडंसं पाणी टाकलं होतं 2-3 चमचे. आणि आता हे आपण झाकून ठेवणार आहोत रात्रभरासाठी. सकाळी ते असं फुगून आलेलं दिसेल आपल्याला हे पीठ. मी आता झाकून ठेवणार आहे. हे आता आपण झाकून ठेवूया. इकडे आता आपलं पीठ झालेलं आहे बघा. रात्रभर ठेवल्यानंतर कसं फुगून आलेलं आहे ते. हे बघा, अशा पद्धतीने आपलं मैदा तयार आहे जिलेबीसाठी. इकडे आता आपण पाक तयार करून घेणार आहोत. जेवढा मैदा घेतलेला आहे तेवढीच मी साखर पण घेणार आहे 1 वाटी. आणि यामध्ये आपण अर्धी वाटी पाणी घालणार आहोत. आणि जसं गुलाबजामला वगैरे करतो तसा पाक करून आणून घेणार आहे आपण. अच्छा, एवढं अर्धी वाटी पाणी घेतलं आहे मी. आणि आपण आता हा पाक रेडी करून घेऊया. आता मी साखर विरघळल्यानंतर थोडंसं दूध टाकणार आहे. दूध टाकल्यामुळे काय होतं, जी मळी असते ना साखरेची ती निघून येते आणि पाक असा स्वच्छ दिसतो. म्हणून ह्यामध्ये मी थोडंसं दूध टाकणार आहे उकळल्यानंतर. दोन 3 चमचे दूध टाकून घेऊया आपण. हे उकळायला लागलं की ती मळी आपोआप वरती येणार. ते आपण काढून घ्यायची. म्हणजे पाक एकदम स्वच्छ होऊन जातो. पूर्ण मळी निघून जाते साखरेची, काळपटपणा निघून जातो. किंवा आता वरती यायला लागलेलं आहे काळा काळा पूर्ण. आता आपण असं हे साईडने करून काढून घ्यायचं. गॅस पूर्णपणे कमी ठेवायचा आहे. पूर्णपणे कमी करून दिला आहे मी गॅस. ही मळी सगळी आपण वळीने जेवढी आपल्याला काढता येईल तेवढी काढून घ्यायची.
इकडे आपला पाक रेडी झालेला आहे. आता हे जे आहे आपलं बॅटर, हे आता मी काय करणार आहे, पायपिंग बॅगमध्ये घेणार आहे. ते बॅटर तयार झालेलं आहे आपलं, बघू शकता. ते आता मी एका पायपिंग बॅगमध्ये भरून घेणार आहे. ही आहे आपली पायपिंग बॅग. ते ग्लासात टाकली मी ती, आणि हे जेवढं पण बॅटर आहे त्यामध्ये टाकून घेणार आहे. इन्स्टंट जिलेबीपेक्षा ही जिलेबी खूप छान लागते, पारंपरिक पद्धतीने केलेली. तर मी हे सगळं आता ह्यामध्ये भरून घेतलेलं आहे. आपण जिलेबी काढून घेऊया. हे बघा, अशी टाकून घेतली. आता इथे मी खालच्या साईडला आपल्याला किती जाडीचं पाहिजे त्या पद्धतीने कात्रीने कापून घेणार आहे. आणि तेल तापलेलं आहे आपलं. बघू शकता तुम्ही किती छान जिलेबी येते. असं पायपिंग बॅगने टाकून काढली ना, खूप छान येते. इन्स्टंटवाली पण एखाद दिवशी दाखवेल मी तुम्हाला. इन्स्टंट मैदा 12 तास न भिजवता, रात्रभर न ठेवता लगेचच्या लगेच कशी करता येईल ती पण मी तुम्हाला दाखवेल एखाद दिवशी. इकडे असे पलटवून घेतलेले आहेत, चांगल्या तळल्या गेल्या की ह्याच्यात मी कलर वगैरे काहीच टाकलेला नाही आहे, पूर्ण ओरिजिनल आहे. कारण की ते आर्टिफिशियल कलरच्या मला आवडत नाही. आणि लहानपणी जी आम्ही जिलेबी खायची ना, आमच्या गावी भेटायची, ती खूपच सुंदर असायची. त्याला कलर वगैरे काहीच नसायचा त्या जिलेबीला. खूप सुंदर लागायची ती जिलेबी. ती जिलेबी आजपर्यंत तशी जिलेबीच खाल्ली नाही नंतर. खूप छान लागायची ती जिलेबी. तर आपण पाकात टाकून घेऊया ते. अशा पद्धतीने सगळ्याच्या सगळ्या आपण पाकातून काढून घेऊया. आता एका बाजूला जिलेबी काढते, एका बाजूला गरम गरम याच्यात टाकते. पाक थोडासा कोमटच होता, पूर्ण गार नसावा पाक. बघू शकता तुम्ही कलर किती सुंदर दिसतोय तो. कुठल्याही प्रकारचा मी आर्टिफिशियल कलर टाकलेला नाही आहे इकडे. चला तर मग कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ कमेंट्समध्ये सांगा. एवढी जिलेबी निघालेली आहे, त्यातून काही बरंचसं बॅटर अजून माझं पडलेलं आहे. हे आपण आता नंतर कधीतरी करू. तर चला मग व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा.